आज 20 वर्षांनंतर गावाकडे जातोय. लहानपणी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दादा विनोद मामाकडे पुण्याला, तर मी आजीकडे गावात, असा ठरलेला कार्यक्रम. आम्हा दोघा भावांमधली होणारी सततची भांडणं हा कदाचित आम्हाला वेगवेगळ्या पाठविण्यामागचा हेतू असावा. त्या वर्षी मामींना बाळ होणार होतं. आई मदतीला जाणार होती. तिकडून मामींची आईसुद्धा येणार होती. म्हणून बाबांनी आम्हा दोघांनाही आजीकडे आणून सोडलं. गावच्या माझ्या विश्वात दादाचं आगमन मला फारसं आवडलं नव्हतं. तो अभ्यासात चांगला म्हणून त्याचेच लाड व्हायचे. त्याला नेहमी नवीन कपडे, तर मला मात्र एक दोन नवीन व बाकीचे काही दिवसानंतर दादाला न होणारे त्याचे जुनेच कपडे. गावातही तेच झालं. तो खूप दिवसानंतर आल्यामुळे त्याचीच बरोबर. अरे नितीन, काय आवडतं रे तुला? कशाची भाजी करू? भेंडी. भेंडी? बकरीची लेंडी मला नाही आवडत, माहित आहे ना तुला. पिठलं कर, छान. अरे नितीन आज किती वर्षांनी आले गावात, आत्ताच त्याच्या आवडीची भाजी करते. रात्री तुझ्या आवडीचं पिठलं. दोन किंवा तीन, 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 दोन किंवा तीन. तीन पडले की दोघेही गेले. तीन, एक दोन तीन. याची मार ना. तुला काय करायचंय? माझी मर्जी, मी कोणाचीही मारीन. ए हा नेहमी असंच करतो का रे? सम्या, सम्या चल, खेळ मांडून दे आमचा. सोडत. अरे 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 काय चाललं? हात सोड म्हणलं ना. मला मारतोस? हात कसा ओढलास माझा? खेळ मांडून दे म्हटलं ना तुला. म्हटलं ना तुला खेळ. काय रे, मोठ्या भावावर हात उगारतोस तू? माझा हात कशाला ओढला? काय त्याने रे? खेळ कशाला मोडला? तुम्ही ना खरंच. तू माझी तोंडी कशाला मारलीस मग? माझी मर्जी, मी काही पण करीन. अरे पण- एवढ्या जीवावर येत तुला खेळतो कशाला मग? हे माझा अरे, मित्र आहे. माझी भाकरी. तू माझ्या मित्रांबरोबर खेळतोस कशाला? अरे तू देवा, जरा सगळी भाकरी चिरत झाली. राहिलास ना तर ते मित्र पण तुझ्याचे खेळणार काय नाही. पोरं आहे. नको खेळू दे, जा. समीरवर राज्य. हे बघा, सगळ्यांनी मी सांगितलेल्या ठिकाणी समज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मी आलो.
आजी हम्म, एखादी कथा सांग ना. कुठली? चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. ती नको, एखादी भूताची सांग ना. मी पहिला म्हणलोय ना, तू कशाला मध्ये मध्ये बोलतोस? का भूताची गोष्ट ऐकायला भीती वाटते? भित्री बागू. मी नाही भित्री बागू, तूच भित्री बागू, तुली टाकू. ए झालं का तुमचं पुन्हा सुरू? कुठनं शिकलास रे असं बोलायला? मग तो का माझ्या मध्ये मध्ये बोलतोय? तू सांग. हम्म, एक होती आजी. तिला जायचं होतं लेकीकडे. तिची वाट जात आजी होती. माझ्याकडे तोंड करून सांग. एक होती आजी. तिला जायचं होतं लेकीकडे. तिची वाट जात होती जंगलातून. वाटेत तिला सुट्टीतला भेटला एक प्रत्येक दिवस माणूस. असाच. तो म्हणाला, आजी अगदी लहान सहान गोष्टींवरून भांडणं. आजी त्रासून गेली होती. ती रागवायची. काय भाऊ आहात का वैरी आहात जन्माचे? हा? तू मोठा आहेस ना, मग लहान भावाला सांभाळायचं का भांडायचं त्याच्याशी? काय रे, पण आजीचं तू रागवणं लहान आहेस ना? तात्पुरतंच प्रभावी. त्या दिवशी चिकूच्या बागेजवळून जाताना मी बागवानला बाहेर जाताना बघितलं. दादाचं लक्ष ए नव्हतं. दादा, काय? ते बघ चिक्कू पिकलेत. चल आपण जाऊन तोडू. नको रे, तो मालक मारेल आपल्याला. नाही रे, तो मालक माझ्या ओळखीचा आहे. दरवर्षीच मी ठेवून चिक्कू तोडतो. तो मालक स्वतःच मला चिक्कू देतो. तसं असेल तर त्याला विचारून तोडू. बर चल. चल. काका, ओ काका, काका नाही येत वाटतं. जाऊन देत. चल आपण जाऊन चिक्कू तोडू. नंतर नंतर मी बोलीन त्यांच्याशी. चल. अरे चल ना. सम्या, सम्या इकडे तिकडे काय बघतोयस? नक्की ओळखीचे आहेत ना ते? अरे हो रे, मी फक्त बघतोय कोणत्या झाडाला चिक्कू चांगले आहेत ते. तू फेक. मला वाटलं होतं आल्याबरोबर तो माझ्याशी भांडेल, पण त्याने तसं काहीच केलं नाही. चिकूच्या बागेत त्याच्याबरोबर नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायची माझी खूप इच्छा होती, पण विचारायची हिंमतच झाली नाही. त्याला बागेत मार पडला होता हे मला नंतर कळलं, जेव्हा आम्ही नदीवर पोहायला गेलो. ए चला रे, बाहेर जाऊन धावत येऊन उड्या मारू. चला रे. चला उचला रे कपडे. समा, त्या दिवशी तुझ्यामुळे मला चिकूच्या बागेत मार पडला होता. आता ये नागडा. नितीन थांब. अरे शंकर आहे तिथे. शंकर आहे ते ठीक आहे, पण ह्याला कळत नाही का सोडून आलास त्याला तिथे?
तो बघा तो. आला बघ. नित्या तू गेलास आता. समीर, बाबा तुम्हाला माहित नाही आणि काय केलं ते. सगळं कळलंय मला. दोघांनी मिळून किती त्रास दिला आजीला ते. चला चला. मामींना बाळ झालं होतं. बाबा आम्हाला न्यायला आले होते. सुट्टीचे दिवस वेळेआधीच संपणार होते. पण मी काय म्हणते, कशाला दुसरीकडे ठेवायचं त्याला? शिवाय तिकडे बाळ आहे. अगं मला कळतंय ते, पण 10वी-12वी सारखं शिक्षण जर पुण्यात राहून त्यानं केलं तर त्याच्या भविष्याच्या दृष्टीने चांगलं येते. आणि दरवर्षी नाही का जाऊन राहतो विनोदकडं. हे बघ, तू काळजी करू नकोस. बघा बाबा आता तुम्हाला काय करायचं असेल ते. बरं पण बाळ कसं आहे छान आहे. आणि केव्हा निघायचं आपण मग? कुलदैवताची यात्रा सुरू आहे. हं, उद्या जाऊन दर्शन घेऊयात आणि परवा सकाळी लवकरच निघूयात. बरं. हे बघू दे ए. ना, हे दादा बघू दे ना. अरे काय मस्ती चालली आहे रे. मुलांनो झोपा लवकर, उद्या जत्रेला जायचंय ना. जत्रा. हे घे आणि हे तुला. जत्रेत जाऊन फिरून या आणि छान छान खेळणी घ्या. हां शंकर, यांना जरा जत्रा दाखव. हं? आणि हे बघ, भांडणं करायची नाही, त्रासही द्यायचा नाही. हं? आम्ही जरा अभिषेक करतो आणि झाडाखाली येतो. 1 तास 1.5 तासात तू यांना घेऊन तिथे ये. हं? चला जा आता. बाबा मला घंटा वाजवायची. बर. काय चमकत होतं? काय घेतलंस तू? दाखव. मी नाही दाखवणार. तू घेतलेच नाही एवढं सगळं तुझ्यासाठी. मग असं काय करतोस? काय आहे एवढं त्यात? काय लपवतोय? तुला काय करायचंय? दाखव ना फक्त एकदा. फक्त एकदा, परत नाही दाखवणार. ते बघायला ते. बघू. दाखव दाखव. ए मला देशील? नाही हे देणार आहे. नाही, देतोस का? एकदा नाही सांगितलं ना. माझं हे सगळं सामान तू घे. हे जेवढं आहे ना, डमरू, बाण, तलवार, गदा, सगळं तू घे. पण मला ते दे. नाही. प्लीज दे ना. हे काय झालं रे? का थांबलात? ए चला रे, बाबा रागवतील. मला माहिती होतं तू असंच करणार आहेस. तुला सवय ते मागे लागायची, म्हणूनच मी तुला दाखवणार नव्हतो. हळू. हे बघ, विहिरीवर जा. तिथे शंकर आहे. तिथे जाऊन पाणी पी. हं? जा सावकाश.
तुझं झालंय का? हो. आवरते मी. माझा डबा? अरे माझा डबा कुठे गेला? शंकर तू जेवून घे. सम्या माझा डबा कुठे आहे? मला मला काय माहित? सम्या डबा दे. मला नाही माहित रे. सम्या माझा डबा दे. अरे मला नाही माहित. एकदा सांगितलं ना तूच नेला असशील पाणी प्यायला गेलास तेव्हा. सम्या मुक्काट्याने डबा दे. मी नाही घेतलं. ए, सांगितलं ना तुला. काय चाललंय? नितीन, बाबा यांनी माझा डबा घेतलाय. समीर, डबा दे त्याचा. बाबा मी नाही घेतला डबा. डबा दे म्हटलं ना. मला नाही माहित. सांगितलं ना. ए, जेवण करून घ्या आधी, चल. मी नाही घेतला. एकदा काय सांगितलं ना. झालं? नितीन पुरे आता झोप बघू. समीर झोप रे. नितीन रडू नकोस आता. उद्या तुझ्यासाठी याच्यापेक्षा सुंदर गोट्यांचा डबा घेऊन देईन पुण्यात. हं? ठीक आहे, चल झोप. उद्या सकाळी लवकर निघायचंय ना आपल्याला. हं? झोप. आजी हं. उद्या मला पहाटे उठवशील? हो, उद्या आपल्याला लवकर निघायचंय. तो तेव्हा नाही, दम पहाटे अंधार असताना. कशाला? अगं माझं काम आहे. कसलं? अगं काम आहे. बरं उठवीन. नक्की? हं. अगदी नक्की? हो, झोप आता. पण आजीने मला उठवलं नाही. डोळे उघडले तेव्हा मी बसमध्ये होतो. गाव खूप दूर सुटलं होतं. त्या दिवसानंतर गावाला परत येणंच झालं नाही. आजीची तब्येत खालावल्यामुळे ती आमच्याकडेच येऊन राहू लागली व उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला जाणं बंद झालं. दादा कित्येक दिवस गोट्यांचा डब्बा विसरला नाही. तो एकदम शांत झाला होता. माझ्याशी खूप कमी बोलायचा. त्याच्या तशा वागण्याने माझ्या मनात एका प्रकारच्या अपराधबोधाने घर केले कायमची. ठरल्याप्रमाणे निकालानंतर दादाला पुण्याच्या शाळेत दाखल केले गेले. त्या दिवशी वेगवेगळे झालेलो आम्ही दोघं पुन्हा कधीही पूर्वीसारखं एकत्र येऊ शकलो नाही. तो पुढील शिक्षणाकरिता मुंबईला, तर मी पुण्यात. तो नोकरीकरिता परत पुण्यात, तर मी अमेरिकेला. लग्नानंतर नवदाम्पत्याने कुलदेवाचे दर्शन घेण्याची जुनी परंपरा. त्यानिमित्ताने नीताला घेऊन दर्शनाला जातोय. सोबत नितीन दादा, वहिनी व त्यांचा मुलगा प्रथम आहे. आज दर्शनाबरोबरच आणखी एक महत्त्वाचं काम करायचं आहे. माहीत नाही परत केव्हा येणं होईल ते. पप्पा थांबा थांबा. कुल्फी नाही, ते खायचं नाही, चांगलं नसतं. नाही. मला पाहिजे. एकदा नाही म्हटलं ना पप्पांनी. हा, पाहिजे पाहिजे नाही पाहिजे. म्हटलं ना. चल बस खाली, चल. दादा 2 मिनिट गाडी थांबव. प्रथम ये माझ्याबरोबर. अरे बेटा, असं हट्ट करू नये. मोठ्यांचं ऐकावं. हे बघ, आपण ज्या देवाच्या दर्शनाला चाललोय ना, त्या देवाने जी मुलं शहाणी असतात, जी रस्त्यावरचं बर्फ खात नाहीत, त्यांच्याकरता सुंदर गोट्या लपून ठेवल्या आहेत. कसल्या गोट्या? रंगीत, सुंदर, छान. तुझ्या एकाही मित्राकडे नसतील ना अशा. कुठं आहेत त्या? त्या झाडात. झाडात? हो, पण जर का तू रस्त्यावरचा बर्फ खाणार नसशील ना, तरच तुला त्या मिळतील. सांग मग, खाशील का रस्त्यावरचा बर्फ? नाही ना? शाबास. त्या ढोलीत आहेत, घे काढून.